नेपाळमध्ये काढून रस्त्यावर फेकलेली अवलाद नितेश राणे यांनी परवा महाराष्ट्रातल्या पोलीस पत्नींना पोलीस लोक काय करतील करून करून माझं काय वाकडं करतील व्हिडिओ शूटिंग काढतील आणि त्यांच्या बायकाला धावतील असं त्यांनी नीच पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे। या जातीवादी अवलाद काढून रस्त्यावर फेकून दिलेली अवलाद नितेश राणे याला सांगायचं आहे, अरे पोलीस पत्नी तुझा व्हिडिओ कशाला बघतील? अरे नित्या तू दिसल्यानंतर तुला चपलीनं तुझ्या तोंडावर मारून तुझं थोबाडावरचं कातड देखील त्यांनी ठेवणार नाही ती, आणि तुझा व्हिडिओ कशाला बघते ते? अरे तू अवलादच एवढी नीच आणि घाणेरडी आहे की तुझ्या तोंडावर कुणी थुका देखील थुकणार नाही। जर थुकलं तर ती वाया जाईल एवढा तू घाणेरडा आहेस, कारण तू महाराष्ट्रातल्या मातीतला नाही, तू जन्मलेली पैदाशी अवलादच तू नेपाळची आहे। त्याच्यामुळे तुझा आणि आमचा महाराष्ट्राचा 36 आकडा आहे। मला या माध्यमातून काय ट्यूट्यू करणाऱ्या भाजपच्या 4-5 कुत्र्यांना सांगायचं आहे, या कुत्र्यांना पाळलेल्या कुत्र्यांना विचारायचं आहे, अरे आमच्या महाराष्ट्राच्या पोलीस भावांना, आमच्या ताईंना, आमच्या पोलीस भावांच्या पत्नीशींना ज्या वेळेस ही अवलाद नीच पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं तुच्छ पद्धतीनं ज्या वेळेस वक्तव्य करती बोलती त्यावेळेस तुमची थोबड का बंद झाली? त्यावेळेस भाजपच्या नेत्याशींचं कान काय फुटलेलं आहेत का? त्यांची तोंड काय शिवलेली आहेत का? मग आता गृह खातं काय गप्प बसलंय? गृह खातं काय ह्या नितेश राणेवर कारवाई केली नाही? आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे, या नितेश राणेचा तात्काळ आमदारकीचा राजीनामा घ्या, याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि ह्या असल्या अवलादीला, जातीवादी अवलादीला महाराष्ट्र जातीय तेढ निर्माण करून सुव्यवस्था बिघडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचं षडयंत्र कचलेल्या या भाजपच्या नितेश राणेवर गुन्हा दाखल करून यांना घरचा रस्ता दाखवा, याला जेलमध्ये घाला, ही आमची आता मागणी आहे। महाराष्ट्र पोलिसांचं वारंवार नितेश राणेकडून खच्चीकरण करण्यात येतं, तर त्याला नितेश राणेला कोणाचा आशीर्वाद आहे? महाराष्ट्रातल्या पोलिसांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं खच्ची करण्याचं काम खरं तर या गृहमंत्र्याकडून चालू आहे। कारण गृहमंत्री साहेबांनी जी पाळलेली ही 2-4 कुत्री आहेत, ही कायमस्वरूपी पोलिसांना आरवाच्य भाषेत बोलतात, खालच्या पातळीला जाऊन बोलतात, कायद्याची चाकुरी मोडून तोडून बोलले जातात, त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या जाते त्या, तरी देखील गृह खातं ह्याच्यावर लक्ष देत नाही। फडणवीस साहेब याच्यावर कारवाई करणार, ही जाणून बुजून पोलिसांना खच्चीकरण करून पोलिसांची जी ताकद आहे, पोलिसांचं जे म्हणजे त्यांचं जे हे आहे ते तोडण्याचं काम ही गृह खातं करत आहे आणि याला खातपाणी फडणवीस साहेब घालत आहे, भाजपचे नेते मंडळी घालत आहे। आणि मी या माध्यमातून एक सांगतो, जेवढा ही नितेश राणे फडफड करायला लागलाय, या नितेश राणे आज ना उद्या सत्तेचं जी माज आलेला आहे, ही माज आज ना उद्या या महाराष्ट्रातले पोलीस उतरवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि हेच महाराष्ट्रातली पोलीस, ज्या पत्नीला तू नावं ठेवलेली आहेत त्या पत्नीचे नवरेच म्हणजे पोलीस येत्या काळामध्ये नितेश राणे तुझ्या अंगावरचे कपडे फाडोस तर तुझ्या ढुंगणावर लाथा घालून तुला मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत।